पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तायडे 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 सॉरी 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 मी आता खरंच काहीच नाही बोलणार। खरं ना काही नाही बोलणार। नक्की? बोलू मी? आज जेव्हा गौतम आणि त्याचे आई बाबा मला बघायला आले होते ना, त्याच वेळी तिथे विक्रांत सुद्धा आला होता। तो जीवाचा भाऊ? हो। तो काय करत होता इथे? म्हणजे त्याला कोणी बोलावलं होतं? कोणी बोलावलं? सारिकाने। सारिकाने? हो। काही दिवसांपूर्वी तो मला भेटला होता आणि काय करताय तुम्ही? हात सोडा म्हणते ना। एखाद्या मुलीच्या मागे लागलाय तुम्ही, तिचा पाठलाग करताय। मला अजिबात कल्पना नाहीये की आता मी किती टेन्शन मध्ये। हो आरती, पाया पडते मी तुमच्या, प्लीज माझ्या मागे लागू नका। आरती मला जेन्युइनली वाटतं तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास। आय लव्ह यू आरती। आणि मग विक्रांतने मला प्रपोज केलं। प्रपोज केलं? हो। प्रपोज म्हणजे डायरेक्ट प्रपोज केला? हो। तायडे, दाद्याच्या लग्नापासूनच तो तुझ्या मागे मागे करत होता। बघ ना, आपल्याला त्या खोलीतून पण त्यानेच बाहेर काढलं आणि नंतर तो व्हिडिओ पाठवून आपली हेल्प पण केली। म्हणजे त्याच्या मनात आधीपासूनच होतं की तुला प्रपोज करायचं। हो ग, त्याच्या मनात काही का असेना, मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की आई आणि अण्णा माझ्यासाठी जो मुलगा पसंत करतील मी त्याच्याशीच लग्न करेन। आणि हे सुद्धा सांगितलं होतं की आपला स्टेटस नाही मॅच होत। करेक्ट। अगं तो चिवा किती माज आहे त्याला त्याच्या श्रीमंतीचा। तुझं बरोबर आहे तायडे, त्यांचं आणि आपलं स्टेटस मॅच नाही होत। पण मला एक सांग, तुला तो चिवाचा भाऊ आवडत नाहीये ना? अगं एवढं सोपं असतं का हे ठरवणं? म्हणजे हा आवडला की तो आवडला, आवडला की नाही आवडला, हे सगळं आपण एका भेटीत कसं ठरवणार? हे बघ, मला मान्य आहे की सार्थक दादाच्या लग्नात तो माझ्या मागे पुढे करायचा, पण करतात ना असं मुलं। त्यांचं प्रेम क्षणिक असतं। म्हणजे एखाद्या मुलीला बघितलं आणि ती आवडली, हे सगळं ना फक्त सिनेमात होतं। गुलाबाचं फूल घेऊन खाली बसून विचारलं करशील का लग्न, तर कुठली मुलगी पटकन हो म्हणेल? तायडे, तुझे बोलतीये ते पटतंय मला, पण अगं मला समजत नाहीये की तुला तो आवडतो का नाही। म्हणजे तू हो म्हणत नाहीयेस, पण तू नाही पण कुठे म्हणतीयेस? मला खरं खरं सांग, तुझ्या मनात काय चाललंय? आणि एक मिनिट, तू ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीस? तेच सांगतेय ना, मला काही तो सिरियस नाही वाटला। मला वाटलं फक्त फ्लर्ट करतोय। आणि असंही मला ना अशी उथळपणे वागणारी मुलं अजिबात नाही आवडत। आणि त्यात घरात बोलणी पण सुरू होती। मला वाटलं मी त्याला स्पष्टपणे सांगितलंय तर तो नाही लागणार आता माझ्या मागे। पण तो चक्क आज घरी आला होता, ते सुद्धा तेव्हा जेव्हा गौतम आणि त्याचे आई बाबा मला बघायला आले होते। हो ना यार तायडे, हा योगायोग नाही, हा ही पक्की प्लॅनिंग आहे। मला सांग, त्याला सारिकाने इथे बोलावलं होतं ना? हो। पण का, ती का मागे लागली आपल्या? अगं अमूल्य, तुला माहितीये का, सारिकाला विक्रांत आवडतो। काय? असं काय त्या आरतीमध्ये? एक नंबरची काकूबाई आहे। अहो कुठेतरी मॅच होणार आहे का तुमचं घराणं तिचं घराणं? मी बघितलंय तिला, मी ओळखते। ती एका मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते, ट्रस्ट मी। मला कळत नाहीये कोण कुठली ती आरती, तिचा काय संबंध? खूप बोलताय तुम्ही।
प्लीज निघा इकडनं. ठीक आहे जाते मी, पण जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही जिच्यावर जीव लावताय ना ती तुमच्या जीवाशी खेळते. सारिकाने विक्रांतला ह्यासाठी बोलावलं असेल कारण तिला हे सिद्ध करायचं होतं की ती किती खरी आणि मी किती खोटी. तायडे 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 थांब थांब थांब. आता माझं डोकं गरगरतंय. हे बघ, सारिकाला विक्रांत आवडतो, विक्रांतला तू आवडतेस आणि आता गौतमलाही तू आवडायला लागलीस. अगं काय, अगं किती ट्विस्ट आहे ह्याच्यात. पण मला आधी तू सांग की तुला गौतम आवडलाय का? म्हणजे तू त्याच्याशी लग्न करायचा विचार करतेस का? मम्मा, पापा, मम्मा, पापा, लवकर या मम्मा. सारिका काय झालं? सांगते, सगळं सांगते. आधी सगळ्यांना येऊ दे. वहिनी, मम्मा, पप्पा लवकर या ना. आले आले बच्चा, काय झालं? सांगते, सगळं सांगते. आधी तुम्ही बसून घ्या. बेटा काय झालंय? काय एवढ्या मोठ्याने हाका मारून सगळ्यांना का बोलवलंस? सांगते, तुम्ही आधी बसा तर. बर बसतो. ओके, हे बघा, आता आपल्याला प्लॅनिंग सुरू करायचंय बरं का. प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? ए बच्चा नीट सांग ना ग काय ते. माझ्या लग्नाचं. काय? हो वहिनी. आणि कोणाशी होणार आहे माहितीये का? जाऊ दे, ते मी नंतरच सांगेन. पण चला, पण आधी तारीख ठरवा, बोलणी करा, तयारीला लागा. मी लग्नासाठी रेडी आहे. सारिका काय झालंय तुला? काय बरळतेस तू? आणि सारिका, लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटलं का तुला? सारिका तू आधी शांत हो. आपण बोलूया ना नंतर या विषयावर. का का नंतर का बोलूया? पप्पा, तुम्ही विसरलात का? तुम्हीच मला प्रॉमिस केलं होतं ना की तुम्ही माझं आणि विक्रांतचं लग्न लावून देणार म्हणून. मग मला लग्न करायचंय, मी रेडी आहे. आणि मी तेच तर सांगतेय तुम्हाला. आता वेळ कशाला वाया घालवायचा? मी तर म्हणते तुम्ही आजच्या आज विक्रांतच्या आईला फोन करा आणि त्यांना आजच इथे बोलवून घ्या. तुम्ही बोलणी करा, तारीख ठरवा. माझं तर शॉपिंगचं प्लॅनिंग झालेलंच आहे. मी लग्नाला रेडी आहे आणि मला विक्रांतशीच लग्न करायचंय. काय काय म्हणजे काय झालं? कोणी काहीच का बोलत नाहीये? बेटा तू आधी शांत हो. आणि कसं असतं, हे विषय अशा पद्धतीने बोलायचे नसतात. आणि पप्पावर विश्वास आहे ना? मग जरा पप्पाला वेळ दे. योग्य वेळ बघून मी बोलेन ना त्यांच्याशी लवकरात लवकर. सारिका, आणि हा काय वेडेपणा आहे का? जोर जोराने हाका मारून बोलावून काय घेतेस आणि बोलणी थेट लग्नाची? बच्चा, जरा विचार करत जा ना बोलताना. आणि एवढी कसली घाई आहे ग तुला? मला आहे घाई. मी ना स्वप्न बघितली आहेत. म्हणजे भव्य मंडप असेल. म्हणजे दादाच्या लग्नात होता ना त्यापेक्षाही मोठा. एकदम ग्रँड लग्न होणार माझं. त्या मंडपात सेंटरला
मी आणि विक्रांत एकमेकांच्या समोर उभे होतो. विक्रांत मला हार घालतोय, मी त्याला हार घालतेय. आमच्यावर अक्षता पडतायत. सारिका बस. हा विषय आता इथेच बंद. अजून एक, आता हा विषय कुणाही समोर काढायचा नाही, कळलं? जातात पप्पा जा म्हणतोय ना, जा. बसवा, अजून डोक्यावर बसवा ना लाडक्या लेकीला. तायडे अगं बोल ना, काय झालं? तू इतका काय विचार करतेयस? हे बघ, मी तुला साधा प्रश्न विचारलाय. तुला गौतम आवडलाय ना? तू एक मिनिट बस इथे. हे बघा मूल्या, आपण एखाद्या मुलाला पाहिलं आणि तो आपल्याला आवडला, असं नाही होत ना. मग कसं असतं? आता तू आई आणि अण्णा ह्या जोडीकडेच बघ. आईला काय सांगायचं असतं हे अण्णांना न सांगता पण कळतं. अगं हो तायडे, पण आता त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली. समजून नाही घेते समूल्य. लोक म्हणतात ना की घंटी वाजली पाहिजे. आय एम नॉट दॅट पर्सन. मी त्यातली नाहीये. मला ज्याच्यासोबत संवाद करावासा वाटेल, ज्याच्यासोबत मला माझ्या आयुष्याची दुपार आणि संध्याकाळ घालवाविषयी वाटू लागेल. तायडे, तू मुलाचा पण अभ्यास करणार आहेस का? नाही ग, पण असं एखाद्याला आवडला नाही आवडला असं लगेच कप्प्यात नाही टाकता येणार. माणसाला जज करणं सोपं नाहीये आणि विचार करायला वेळ तर हवा ना. स्टॅटिस्टिक्सचा प्रॉब्लेम ना त्या मानाने सोडवणं फार सोपं आहे, पण आयुष्याचा जोडीदार निवडणं ते तेवढं सोपं नाहीये. लग्न आज ना उद्या करायचंच आहे, पण लगेच आज मुलगा बघायला आला, उद्या लग्न करूया, हे सगळ्यांना मला अजिबात पटत नाहीये. तायडे, मी कुठे म्हणते की उद्याच कर, पण निदान एक लहानशी झुळूक यावी एवढी तरी शक्यता आहे का? मूल्य, मला सांग, तू माझ्या सिच्युएशन मध्ये असतीस तर काय केलं असतीस? तू स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ ना. आद्या काय झालं? तू अजूनही तोच विचार करतेस का? सार्थक, तू मला सांग, तुला खरंच काहीच माहित नव्हतं? तुझी शपथ नाही. मला तर वाटतंय की घरात सगळ्यांनाच ही गोष्ट माहित होती, तुला सुद्धा. नाही ग, असं घरात येऊन डायरेक्ट कोणी अनाउन्स कसं करू शकतं? कोणती मुलगी करते असं? आपल्या लग्नात पण सारिकाने गोंधळ घातला. आता आपलं लग्न होऊन आत्ता कुठे आपला संसार सुरू होतोय, जरा आपल्या फॅमिलीच्या ओळखी होत आहेत एकमेकांची, तर ही डायरेक्ट येऊन म्हणते की माझ्या माहेरच्यांना इथे बोलवा, बोलणी करा, मंडप टाका. हे सगळं काय आहे सार्थक? आजपर्यंत उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी म्हण ऐकली होती, तर या प्रकाराला काय म्हणायचं? हे बघ, ते सगळं ऐकून मला खूप धक्का बसला. खूप लाज वाटत होती मला, आणि पप्पांनी तिला खूपच लाडावून ठेवलंय. सी, कोणालाही कोणीही आवडू शकतं, याबद्दल माझं काही दुमत नाहीये.
पण मला जी गोष्ट खटकली ना सार्थक, ती ही आहे की ती सर्व पप्पांना म्हणाली की आपलं ठरलंय ना, आणि त्यावर पप्पांची मान खाली गेली. याचा अर्थ काय होतो? असंच ना की तुझ्या पप्पांचा आणि काही प्रमाणात तुझ्या मम्माचा तिच्या या अशा वागण्याला सपोर्ट आहे, म्हणून तर ती असं काहीतरी बोलू शकतेय. तू तिचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. अरे मनावर घेऊ नको तर काय करू सार्थक, सांग तू मला. उद्या माझ्या घरी हे सगळं कळलं तर त्यांना काय वाटेल? किंवा ही जाऊन डायरेक्ट काहीतरी त्यांच्या समोर बोलली तर? विक्रांतने आणि दादाने ऑलरेडी आपल्या लग्नातला तो पोलीस बोलवण्याचा तमाशा बघितलाय. आद्या प्लीज, तू हे सगळं तुझ्या माहेरी कोणाला बोलू नकोस. असे उगाच तमाशा नको ना, उगाच गैरसमज नको ना. आणि सारिका कधी काय करेल याचा नेम नाही. तेच म्हणतेय मी, ती काय बोलेल, कशी वागेल, या कशाचाच नेम नाहीये. कुणास ठाऊक ती आधीच विक्रांतशी जाऊन काही बोलली नसेल ना. बरं का अमूल्य, ऐक ना, आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या गावामध्ये असे छान संध्याकाळ झाली की मस्त बाजूवरती गप्पा रंगायच्या. हे का बस. हा आणि आम्ही लहान मुलं असं पांदण घेऊन मोठ्यांच्या मध्ये 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 लुडबुड करायचो. माझ्यासारखी. तुझ्यासारखी. बरोबर बरोबर. ते ज्या काही गप्पा गोष्टी करायचे ते काय आम्हाला कळायचं नाही, पण गंमत वाटायची छान. आणि मग रात्र झाली, हळूहळू चांदणं पडायला लागलं की मग आम्ही सगळी लहान लहान मुलं अशी पेंगुळायचो आणि मग कुठल्या तरी काका मामाच्या मांडीवरती कधी झोप लागायची कळायचं सुद्धा नाही. पण ते आता सगळं आता संपत चाललंय सगळं. आता गावागावामध्ये सुद्धा कुठे राहिलं तसं वातावरण काय, आता सगळीकडे घराघरामध्ये टीव्ही आले, त्यामुळे बघत बसतात दिवसभर टीव्ही. तेच आकाश आणि तेच चांदणं. खरं. अण्णा, मला तुम्हा दोघांशी थोडं बोलायचं. हा बोल ना, बोल बोल. तायडे, कर सुरू. व्यवस्थित समजावून सांग. अमूल्य तुंपलवार, आपल्या ताईला बोलू द्याल जरा. हा बोल बोल. माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुम्ही मला दिले. 10वी नंतरचे माझ्या बाबतीतले सगळे निर्णय मी स्वतः घेतले, पण तुमच्या संमतीने. आज मला चांगलं करिअर मिळालंय, चांगला नवराही मिळेल, तू फक्त हो म्हण. त्याला जरा बोलू द्या, जरा मनाची घालमेल झालेली दिसते तिच्या. बोल बोल. आता हा निर्णय मला घ्यायचा आहे, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय. आणि हा निर्णय घेण्यासाठी मला थोडा वेळ हवाय. हा इतका मोठा निर्णय मी एवढ्या घाईत नाही घेऊ शकत. घाईत घेऊ नकोस अगदी, पण खूप वेळही घेऊ नकोस. हा म्हणजे बघ ना, मुलगा चांगला आहे, त्यांनी होकार दिलाय. आता आमच्याच वेळेचं बघ, हे मला बघायला आले होते तेव्हा आम्ही काही विचार करत बसलो नाही, लगेच होकार दिला होता. सुमन, आपला काळ वेगळा होता, आपली पिढी वेगळी. त्या मुलांना खूप जास्त स्वातंत्र्य आहे सध्या, आणि मुख्य म्हणजे त्यांचे जगण्याचे प्रश्न जरा वेगळे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मताचा आदर सुद्धा करायला हवा आपण. तिच्या मतांचा आदर करतेच आहे मी. मला एवढंच विचारायचंय, गौतम आवडला नसेल तर तसं सांग ना. आई, अगं तेच ठरवण्याकरता मला थोडा वेळ हवाय. हो हो, नाही मान्य आहे मला. घे तू तुझा विचार करायला वेळ घे तू. मी गौतमच्या घरच्यांशी बोलेन, सांगेन त्यांना आम्हाला आणखीन थोडा वेळ हवाय. हा बोला तुम्ही त्यांच्याशी, पण चांगलं स्थळ आहे हो.
हातचं जायला नको. आई, आपली ताई पण खूप छान, बघतील की ते वाट. हा आरती, घे ग तू, हे विचार करायला वेळ घे आणि काय काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हा सुमन, नाही मला एका गोष्टीचं खूप समाधान आहे की आपल्या मुली आपल्याशी खूप छान मनमोकळेपणाने बोलू शकतात. अजूनही आपल्या घरामध्ये संवाद आहे. थँक्यू अण्णा. अगं वेडू आहेस का तू?